बघणार आहे की डिसऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस. तर डेफिनेशन आहे की कॉन्शियस म्हणजे काय. कॉन्शियसनेस इज अवेअरनेस ऑफ द सेल्फ अँड द एन्व्हायरमेंट. कॉन्शियस म्हणजे आपल्याला स्वतःचं आणि स्वतःच्या भोवतीचं माहित असणं किंवा आपण त्याच्यावर अलर्ट असणं म्हणजे कॉन्शियसनेस. आता डिसऑर्डर्स ऑफ कॉन्शियसनेस काय आहेत की डिसऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस आर कॅटेगराइज्ड क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म. क्वांटिटेटिव्ह चेंजेस म्हणजे काय की क्वांटिटेटिव्ह चेंजेस ऑफ कॉन्शियसनेस मीन्स रिड्युस्ड विजिलन्स, म्हणजे जे काय अलर्टनेस आहे तुमचा त्याच्यामध्ये चेंजेस होतात. तो रिड्यूस व्हायला लागतो, तो कमी व्हायला लागतो, त्यालाच म्हणायचं क्वांटिटेटिव्ह चेंजेस. त्याच्यामध्ये सॉमनेलन्स, स्टेट ऑफ स्ट्रॉंग डिझायर्स फॉर स्लीप और स्लीपिंग फॉर अनयुज्युअली लॉंग पिरियड्स. म्हणजे काय, आपल्याला खूप स्ट्रॉंग डिझायर होतं, इच्छा होते स्ट्रॉंग की आपण झोपून जावं, त्याला म्हणायचं सॉमनेलन्स. किंवा झोप नसताना सुद्धा आपण लॉंग पिरियड साठी नुसतं पडून असतो, त्याला म्हणायचं सॉमनेलन्स. स्पोअर means stupor, a state of near unconsciousness or insensitivity. म्हणजे की अशी स्टेट ज्याच्यामध्ये जवळजवळ तुम्ही अनकॉन्शियसनेसच फील असतात, म्हणजे फील करतात, दॅट इज स्टुपर. कोमा, कोमा तुम्हाला माहितीच आहे की ही एक डीप स्टेट आहे ज्याच्यामध्ये प्रोलॉंग्ड अनकॉन्शियस असतो, ज्यामध्ये पर्सन अवेक असत नाही. दॅट इज कॉल्ड क्वालिटेटिव्ह चेंजेस. क्वांटिटेटिव्ह. आता क्वालिटेटिव्ह बघायचे आहेत आपल्याला की ह्याच्यामध्ये डिस्टर्ब परसेप्शन असतं, थिंकिंग डिस्टर्ब असते, अफेक्टिव्हली मेमरी असते, प्लस मोटार डिसऑर्डर्स, म्हणजे आपण काय करतोय त्याच्यावर आपलं कंट्रोल नसतं. ओके, आपलं परसेप्शन सगळं डिस्टर्ब झालेलं असतं. तर त्यामध्ये फर्स्ट आहे डिलिरियम, म्हणजे कन्फ्युजन स्टेट. इट इज अ कॅरेक्टराइज बाय डिसओरिएंटेशन, आपण काय बोलतोय आपल्याला समजत नसतं. डिसऑर्डर्ड परसेप्शन, एनहान्स्ड सजेस्टॅबिलिटी, सजेस्ट आपण काय करतोय ते पण आपल्याला कळत नसतं. मिसइंटरप्रिटेशन अँड मूड डिसऑर्डर, आपल्याला सगळं वेगळं वेगळं वाटायला लागतंय, मिसइंटरप्रिटेशन होत असतं. प्लस ऑब्नुबिलेशन, दॅट इज ट्विलिंग स्टेट. ओके, स्टार्स अँड एंड्स अब्रप्टली. अमनेसिया इज कम्प्लीट, म्हणजे लॉस ऑफ मेमरी झालेली असते. इथं पेशंट डिसओरिएंटेड झालेला असतं. हिज ऍक्टिंग इज एमलेस, आपण काय विचारत असतोय ते त्याला समजत नाही. ओके, समटाइम अग्रेसिव्ह, हार्ड टू अंडरस्टँड. ओके, त्या पर्सनला आपण काय बोलत असतोय ते समजत नाही, तो अग्रेसिव्ह बिहेवियर करायला लागतोय. प्लस पर्सन स्टुप्रस असतो आणि डिलिरियस. प्लस हायप्नॉसिस, हिप्नॉसिस मीन्स आर्टिफिशियली इन्साइटेड चेंजेस ऑफ कॉन्शियसनेस. सिंकॉप, सिंकॉप म्हणजे एक शॉर्ट टर्म साठी तो अनकॉन्शियस झालेला असतो. हे सर्व आपलं डिसऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस आहे. ओके, थँक्यू.